Hello everyone, myself Ganesh Mole. Student, today we are going to learn about a question paper, activity sheets based question paper. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता यावर्षी आपली जी परीक्षा असणार आहे ती कशा प्रकारे कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीजवर आधारित असणार आहे, त्याच्यामधले सेक्शन कुठले कुठले आहेत, म्हणजे त्याचे विभाग कोणकोणते आहेत ते आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याचप्रमाणे यावर्षी जसं अभ्यासक्रम कमी झालेला आहे, तो अभ्यासक्रम कुठला कमी झालेला आहे, त्यातील काय काय कुठला भाग कमी झालेला आहे ते आपण आज पाहणार आहोत. म्हणजे इंग्लिश या विषयाबद्दलची परिपूर्ण माहिती, पेपरची परिपूर्ण माहिती, आपला पेपर पॅटर्न कसा असणार आहे ते आपण आज अभ्यासणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात करूया. पहिले आपण बघूया की या वर्षीच्या अभ्यासक्रमामधील जो कमी करण्यात आला जो अभ्यासक्रम होता तो कोणता आहे. तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल बघा. शैक्षणिक वर्ष 2020-21च्या मूल्यमापनातून कोर्स बुक मधील पुढील भाग वगळण्यात आलेले आहे. बघा तुमच्या ते जे टेक्स्टबुक आहे तुमचा, त्या टेक्स्टबुक मधील लेसन्स आहेत काही, ते लेसन्स वगळण्यात आलेले. त्याचबरोबर पेज नंबर आहेत त्यांचे दिलेले आणि त्यातील कुठला कंटेंट रिड्यूस करण्यात आलेला आहे, म्हणजे कुठला कंटेंट त्यातील काढून टाकण्यात आलेला आहे ते इथं सांगितलेलं आहे. हे बघितल्यानंतर आपण हळूहळू आपल्या पेपर पॅटर्नकडे येणार आहे. म्हणजे कशा प्रकारचे पेपर कशा प्रकारचा पेपर असणार आहे, त्याची मार्किंग स्कीम कशा प्रकारे मार्क दिलेले आहेत, त्याचप्रमाणे जे प्रश्न विचारले असतात त्या प्रश्नांचा अर्थ काय काय वेळेस मुलांना कळत नाही, तर तो या आपल्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत का त्याचं नेमकं आन्सर कशा प्रकारे त्यांना हवं आहे, कशा प्रकारे आपण आन्सर त्याचं द्यावं हे आपल्याला देखील या लेसनमध्ये किंवा या सेशनमध्ये पाहायचं आहे. तर बघा, आपलं जे कमी करण्यात आलं जे अभ्यासक्रम आहे ते तुमच्या स्क्रीनवर दिसते की 4 युनिट 1, 2, 3, 4 असे 4 युनिट्स आहेत. त्यातील आपल्याला जो 4 युनिट आहे त्या 4 युनिटमधील जे सब युनिट्स आहेत ते कमी करण्यात आलेले आहेत. त्यातले 4.2 बोली हा प्रोज म्हणजे लेसन होता, एक धडा होता, तो कमी करण्यात आलेला. त्याचे पेज नंबर दिलेले आहेत. त्यातील रिड्यूस करण्यात आलेला जो कंटेंट आहे तो देखील इथे दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्यवस्थित हा व्हिडिओ पाहत असताना व्यवस्थित पहा की जेणेकरून तुम्हाला कळेल का नेमकं कुठला अभ्यास आपल्याला करायचा नाही, कारण का तो हा जिथं अभ्यासक्रम दाखवला गेलेला आहे तो रिड्यूस करण्यात आलेला म्हणजे कमी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की धिस पार्ट विल नॉट बी कन्सिडर फॉर इव्हॅल्युएशन, म्हणजे तुमच्या मूल्यमापनामध्ये याचा समावेश करण्यात आलेला नाही आहे. त्याचप्रमाणे 4.3 ओ कॅप्टन माय कॅप्टन ही पोएम आहे, ही देखील कमी करण्यात आलेली आहे. 4.5 जॉन ऑफ अर्थ प्रोज हे देखील कमी करण्यात आलेले आहे. आणि जो शेवटचा आहे 4.6 अ ब्रेव हर्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी हे देखील प्रोज आहे. हे असे 4 जे सब युनिट्स आहेत, घटक आहेत आपल्या 4 युनिटमधले, हे कमी करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे इथे दिलेले त्यातील कुठले कुठले कंटेंट आहेत ते कमी करण्यात आलेले ते देखील याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पाहत असताना व्यवस्थित बघा आणि समजून घ्या का कुठला अभ्यासक्रम याच्यातून वगळण्यात आलेला आहे. म्हणजे हे झालं आपलं काय की या वर्षीचं कमी करण्यात आलेला अभ्यासक्रम आपल्या इंग्लिश या विषयातील हे आपण पाहिलं. पुढे बघूया. आता इथे दिले तुम्हाला अपडेटेड फॉर्मॅट ऑफ बोर्ड ॲक्टिव्हिटी शीट विथ गायडन्स अँड एक्सप्लेनेशन. आता तुम्हाला दिलेले आहे तर तुमचा पेपर कशा प्रकारे असणार आहे, किती मार्काचा असणार आहे. आता आपला पेपर लेखी असतो 80 मार्काचा आणि 20 मार्क हे दिलेले असतात आपल्याला इंटरनेटून. तर याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कशा प्रकारचा पेपर पॅटर्न आहे ते आता आपल्याला सुरुवात करायची आहे. तर बघा इथे दिलेले क्वेश्चन नंबर 1A आणि B हे प्रश्न लँग्वेज स्टडीवर आधारित असून त्यामध्ये एकूण 10 गुणांच्या ॲक्टिव्हिटीज असतील. किती गुणांच्या? 10 गुणांच्या. त्यातील आपल्याला म्हणजे प्रश्न दिलेले असतात 5 किंवा 7, त्यातील 4 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला असतात 2 मार्क, म्हणजे 4 दुणे 8, एकूण 8 मार्क असतात. त्यामध्ये ग्रामर आणि व्होकॅब्युलरीवर आधारित सिंपल म्हणजे 40%, मीडियम लेवलवर 40% आणि चॅलेंजिंग 20%, अशा एकूण 20% करून काय प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे सिंपल असतात ते 40%चे प्रश्न, 40% प्रश्न विचारले असतात सिंपलचे, मीडियमचे असतात ते 40% आणि चॅलेंजिंग जे असतात जरा थोडे कठीण ते 20%, म्हणजे 1 किंवा 2 अशा प्रकारे विचारले जातात. त्याचप्रमाणे या प्रश्नपत्रिकेतील ॲक्टिव्हिटीचे स्वरूप लक्षात घेऊन जास्तीत जास्त गुण तुम्हाला कसे मिळतील हे आपण आता अभ्यासणार आहोत. तर बघा याच्यामध्ये दिलेले आहे डू ॲज डायरेक्टेड. कोणते प्रश्न विचारणार आहेत, कशा प्रकारे विचारणार आहेत, त्याचा नेमका अर्थ काय, कशा प्रकारचं त्यांचं उत्तर अपेक्षित आहे ते आता आपण पाहणार आहोत. बघा क्वेश्चन नंबर 1A डू ॲज डायरेक्टेड.
आता या प्रश्नामध्ये 3 सोप्या 3 मध्यम स्वरूपाच्या अशा एकूण 6 ॲक्टिव्हिटीज दिल्या असतात. यापैकी कोणत्याही 4 ॲक्टिव्हिटीज 6 पैकी तुम्हाला 4 ॲक्टिव्हिटीज सोडायचे असतात. प्रत्येक ॲक्टिव्हिटीला 2 गुण असतात, म्हणजे एकूण 4 दुने 8 गुण आहेत या तुमच्या पहिल्या क्वेश्चनला. बघा, क्वेश्चन ए मधील पहिला आहे, कम्प्लीट द वर्ड स्पेलिंग बाय युझिंग करेक्ट लेटर फिल इन द ब्लँक्स. आता हे तुम्ही पहिले देखील अभ्यास केला असेल, परंतु त्याचा नेमका अर्थ काय, कशा प्रकारचं उत्तर अपेक्षित आहे हेच आपण आता या सेशनमध्ये पाहणार आहोत. आता इथे दिलेलं आहे की कम्प्लीट द वर्ड स्पेलिंग बाय युझिंग करेक्ट लेटर फिल इन द ब्लँक्स. म्हणजे तुम्हाला दिलेले जे शब्द आहेत त्या ते शब्द दिलेले आहेत त्याचे एक एक अक्षर गाळलेले आहे, त्याचे अक्षर योग्य ते अक्षर घालून ती स्पेलिंग परिपूर्ण असे स्पेलिंग बनवायचे, तर त्याला तुम्हाला मार्क आहेत. आता दिलेलं तुम्हाला या दिलेल्या 4ही शब्दात रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला स्पेलिंग दिलेली असते, एक अर्थपूर्ण स्पेलिंग दिलेली असते, परंतु त्यातील एक अक्षर गाळलेला असतो. तर योग्य तो अक्षर तिथं टाकल्यानंतर एक परिपूर्ण अशी स्पेलिंग किंवा अर्थपूर्ण असा शब्द तयार होतो. तर ते तुम्ही योग्य प्रकारे केलं तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क तिथं मिळतील. पुढे बघूया 2. पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता पुट द वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे आता अल्फाबेट्स आपल्याला माहिती आहेत 26 आहेत. मग अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ABCDEFGH पूर्ण झेडपर्यंत. मग अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये काय काय वेळेस मुलांना कळत नाही नेमकं कशा प्रकारे, तर आपल्याला जे शब्द दिलेले असतात ना ते शब्द क्रमानुसार लावायचे असतात, ते पण कसे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये. म्हणजे जर तुम्हाला 4 शब्द दिले असतील त्याच्यामध्ये ए पासून शब्द जर कुठं पुढं पाठीमागे दिलेला असेल तर तो पहिले लिहायचा. अशा प्रकारे हे काय असतं अल्फाबेटिकल ऑर्डर. आता इथे दिलेले बघा एपिक, राईट, एबल आणि हर्ट. क्वेश्चन 2 मधला पहिला आहे तो एपिक, राईट, एबल आणि हर्ट. आता हे दिलेले आहेत, तर याच्यामध्ये काय सांगितलेलं बघा की अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लिहायचे. मग तुम्हाला काय करायचं आहे A to Z बघायचं आहे, यापासून सुरुवात झालेला शब्द कुठला आहे. म्हणजे पहिला ए पासून आहे का, हां आहे, म्हणजे एबल, हा एबल पहिला येईल. नंतर बी पासून नाही, C D E पासून आहे, मग E दुसरा येणार. नंतर EFGH आला, मग नंतर H आणि नंतर मग शेवटी येणार R, राईट. म्हणजे ही झाली अल्फाबेटिकल ऑर्डर. परंतु काय काय वेळेस तिथे खाली दिलेलं बघा की एकाच अल्फाबेटने सुरू होणारे शब्द दिलेले असतात. मग मुलांना समजत नाही नेमकं कशा प्रकारे आपण ते लिहायचं. का सगळे तर एकाच अक्षरापासून सुरुवात झालेले, मग लिहायचं कसं काय. मग तेव्हा काय करायचं असतं बघा, आता इथे दिलेले आहे पी पासून दिलेले आहेत, पॅशन, प्रोफाऊंड, प्रीमियर, पेन. तर इथे काय लक्षात घ्यायचं की त्याचा जो दुसरा अक्षर आलेला आहे तो कशाच्या निगडीत आहे किंवा कशा स्वरूपात आहे तो बघायचा. आता इथे दिलेले आहे पॅशन, प्रोफाऊंड, प्रीमियर आणि पेन. मग पहिल्याच्यामध्ये काय PA, दुसऱ्यामध्ये PRO, तिसऱ्यामध्ये PRA आणि चौथ्यामध्ये देखील PA आहे. म्हणजे PA पहिली पण आहे आणि शेवट पण आहे. मग PAS आणि PAI. मग PAS पहिले येतो का PAI पहिले येतो. मग काय पहिले येतो, आय येतो. ABCD नुसार आय पहिले येतो, म्हणून पेन पहिले येईल. म्हणजे अशा प्रकारे त्याचे जे पुढचे अल्फाबेट्स आहेत ते पाहून आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर ते लिहायचे असतात. हा झाला दुसरा प्रश्न. तिसरा आहे पंक्च्युएट द फॉलोइंग्स. पंक्च्युएट द फॉलोइंग्स म्हणजे काय, तुम्ही मराठीमध्ये पाहता का विरामचिन्हाचा वापर करून वाक्य पूर्ण करा. तुम्हाला वाक्य दिलेले असतात आणि वाक्यांमध्ये विरामचिन्हांचा वापर केलेला नसतो, तर त्या विरामचिन्हाचा योग्य प्रकारे वापर करून तुम्हाला वाक्य पूर्ण करायचं असतं. वाक्य जसं तसं लिहायचं असतं, परंतु त्याच्यामध्ये काय करायचं आपलं काय करायचं असतं, तर जे विरामचिन्ह आहेत म्हणजे प्रश्नचिन्ह असेल, स्वल्पविराम असेल, पूर्णविराम असेल, उद्गारवाचक चिन्ह असतील, म्हणजे कोणच म्हणाल तेव्हा आपण उद्गारवाचक चिन्ह देतो. म्हणजे एखाद्या तोंडून जर वाक्य निघलं असेल तर कशा प्रकारे आपण ते चिन्ह वापरायचे ते इथे तुम्हाला या वाक्यांमध्ये लिहायचे असतं आणि वाक्य पूर्ण करायचे असतात. पुढे दिलेलं आहे मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड. पुढे दिलेलं आहे का तुम्हाला एक शब्द दिला जातो, त्या शब्दामधूनच तुम्हाला काय करायचं असतं, 3 शब्द तयार करायचे असतात, 4 शब्द तयार करायचे असतात की ज्या शब्दांमध्ये कमीत कमी 3 अक्षरं पाहिजेत. कमीत कमी 3 अक्षरं पाहिजेत. म्हणजे तुम्हाला जसं मराठीमध्ये असतं का शब्दापासून शब्द तयार करा, तसं इथं देखील आहे तर तुम्हाला एक शब्द दिला जातो आणि त्या शब्दामधून 4 शब्द तयार करायचे असतात का ज्या शब्दांमध्ये कमीत कमी 3 अक्षरं हवीत. आता इथे दिलेलं आहे या दिलेल्या शब्दातील लेटर्सचा वापर करून 3 अक्षरी नवीन 4 अर्थपूर्ण शब्द तयार करून लिहायचे असतात. मग आता तुम्हाला ग्रँड डॉटर दिलेले आहे. मग याच्यापासून शब्द कसे तयार होतात बघा, ग्रँड डॉटर आहे ना, तर ग्रँड हा एक शब्द झाला, डॉटर एक शब्द झाला. अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शब्द तयार करायचे आहेत.
की ज्यातून त्यांना अर्थपूर्ण शब्द तयार होतील आणि त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये 3 पेक्षा अधिक काय असावे अक्षरांचा समावेश असावा. पुढे बघूया. क्वेश्चन 5 असतो त्याच्यामधला राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल. आता तुम्हाला काय दिलेला असतो, एक शब्द दिलेला असतो, त्या शब्दाशी निगडीत जे शब्द आहेत ते तुम्हाला लिहायचे असतात. समजा उदाहरणार्थ जर स्कूल दिलं असेल तर स्कूलमध्ये काय काय येतं, बोर्ड येतो, चॉक येतात, डस्टर्स येतात, टीचर्स, स्टुडंट्स, म्हणजे हे काय आलं त्याचे निगडीत असलेले शब्द आहेत, गोष्टी आहेत. इथं देखील तेच करायचे. यात दाखवलेल्या उदाहरणाच्या आधारे तक्त्यामध्ये दिलेल्या शब्दांशी संबंधित असलेले नाउन्स, ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब लिहायचे असतात. इथं कंट्री दिलेलं आहे, कंट्री डेव्हलप्ड, नंतर ॲग्रिकल्चरल असते, म्हणजे देशाबद्दलचे निगडीत शब्द आहेत ते तुम्हाला इथं लिहायचे आहेत. आता 6वा प्रश्न, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲड 4 वर्ड्स each beginning with the last letter of the previous word. चैन, एका मागो एक असं बोलतो ना आपण, चैन. मग वर्ल्ड चेन बनवायचे, परंतु काय वेळेस कसं होतं, वर्ल्ड चेन सांगितलं म्हणून सुरुवातच करतात तसं नाही. तर तिथं तुम्हाला दिलेलं असतं, एक तर नाऊनची वर्ल्ड चेन बनवा, वर्बची बनवा किंवा ॲडजेक्टिव्हची बनवा. तुम्ही पाहायचं का आपल्याला दिलेला जो शब्द आहे तो कशा स्वरूपात आहे, तर त्याच्याशी निगडीतच, म्हणजे नाऊन असेल तर नाऊन तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेलं असेल का नाऊनचीच वर्ल्ड चेन बनवा, वर्बचीच बनवा, ॲडजेक्टिव्हचीच बनवा. म्हणजे अशा प्रकारे काय करायचे, वर्ल्ड चेन बनवणार. वर्ल्ड चेन बनवताना तुम्हाला जो पहिला शब्द दिला असेल त्या पहिल्या शब्दाच्या शेवटचा जो शब्द आहे त्याच्या शेवटचा जो अक्षर आहे त्या अक्षरावरून तुम्हाला काय करायचं आहे, पुढचा शब्द तयार करायचे. नंतर त्या पुढच्या शब्दाचा जो शेवटचा अक्षर आहे त्याच्यापासून शब्द तयार करायचे. म्हणजे असं शेवटचा जो अक्षर येणार आहे त्याच्यावरून तुम्हाला ती चेन पूर्ण करून घ्यायची आहे. तर हे झाले पहिल्या लँग्वेज स्टडीमधील पहिले जे 6 प्रश्न यातील तुम्हाला 4 प्रश्न सोडवावे लागतात. सोपे आहेत, म्हणजे इथे सांगितल्याप्रमाणे की 40 आणि 20, म्हणजे 40 सिम्पल, 40 मीडियम आणि 20 चॅलेंजिंग. अशा प्रकारचा हा पहिला प्रश्न होता. आता आपण बघूया क्वेश्चन 1 मधला बी, डू ॲज डायरेक्टेड. दोन्ही उपप्रश्नात काठिण्य पातळीवर आधारित एक गुणाच्या 2 ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातील. प्रत्येक प्रश्नात कोणतीही एक ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. तुम्हाला एकच ॲक्टिव्हिटी, कारण का इथं ऑर दिलेलं आहे, तुम्हाला एकच ॲक्टिव्हिटी यातील सोडवायची आहे, ए किंवा बी. आता इथं दिलेलं आहे मेक द मिनिंगफुल सेंटेन्स ऑफ युअर ओन युझिंग द गिवन फ्रेज. आता तुम्हाला जो शब्द दिलेला आहे किंवा शब्दसमूह दिलेला आहे त्या शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करायचा आहे. एक अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला बनवायचं आहे. पुढचं दिलेलं आहे ॲड ए क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. म्हणजे तुम्हाला दिलेले जे वाक्यात उपवाक्य जोडून ते अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे यातील तुम्हाला एकच कुठलं तरी करायचं आहे. एक तर तुम्हाला शब्दसमूह दिले असतात त्याचा वापर तुम्हाला वाक्यात करून ते अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे, किंवा दिलेलं जे उपवाक्य आहे ते त्याला नवीन वाक्य जोडून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचा आहे. मग यातील तुम्हाला एक कुठला तरी लिहायचं आहे. आता क्वेश्चन बी मधला दुसरा इथे सांगितलेला आहे अटेम्प्ट एनीवन, ॲड अ प्रेफिक्स ऑर सफिक्स टू द फॉलोइंग वर्ड्स टू मेक न्यू वर्ड्स. म्हणजे आता तुम्हाला दिलेलं वर्ड फॉर्मेशनमध्ये वर आधारित या ॲक्टिव्हिटीमध्ये नाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब या प्रकारचे 2 शब्द देऊन त्याचे रूपांतर दुसऱ्या नवीन शब्दात करायला सांगितले जाते. आता बघा हे इथे दिलेलं आहे, कसं मराठीमध्ये दिलेलं आहे का जेणेकरून विद्यार्थ्यांना नेमका प्रश्नाचा अर्थ कळेल का, नेमकं कशा प्रकारचा उत्तर इथं अपेक्षित आहे तेच इथं बघतो आपण. जर वर्ड इन्फॉर्मेशन वर आधारित या ॲक्टिव्हिटीमध्ये नाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब या प्रकारचे 2 शब्द देऊन त्यांचे रूपांतर दुसऱ्या नवीन शब्दात करायला सांगितले जाईल. अशी नवीन दुसरी शब्दरचना करण्याकरिता प्रेफिक्स म्हणजे पूर्ण प्रत्यय किंवा सफिक्स अंत्यप्रत्यय जोडून नवीन शब्द तयार करायचे असतात. आता उदाहरणार्थ सांगितलेलं आहे रेग्युलर, इरेग्युलर, म्हणजे ER हा प्रत्यय लागलेला आहे. काय लागलेला आहे? ER हा प्रत्यय लागलेला आहे. रेग्युलर दिला असेल तर इरेग्युलर होतं. नंतर क्वालिफाय असेल डिस्क्वालिफाय, क्वालिफाय, लॉजिकल, इलॉजिकल, हे झालं प्रिफिक्स. सफिक्स कसं यूज, युजफुल, युजलेस, काइंडनेस. म्हणजे अशा प्रकारे शब्दाला जोडून नवीन शब्द तयार करायचे असतात.
हे देखील 1 मार्काला आहे. अटेम्प्ट एनीवन सांगितलेलं आहे. आता पुढं याच्यावरच आधारित म्हणजे या क्वेश्चनमधीलच सांगितलेलं आहे. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आता तुम्हाला जे 2 शब्द दिलेले आहेत या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला वरील ॲक्टिव्हिटी ए साठी दिलेले जे शब्द असतात तेच शब्द असतात त्याच्यामध्ये. म्हणजे जे ए मध्ये दिलेले शब्द होते ते शब्द इथे दिलेले आहेत आणि त्यापैकी कोणत्याही एका शब्दाचा वापर करून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. जसं तुम्हाला मराठीमध्ये विचारलं जातं का खालील दिलेल्या शब्दाचा वाक्यात योग्य तो उपयोग करा किंवा अर्थपूर्ण वाक्य तयार करा. इथं देखील तेच आहे का तुम्हाला जे 2 शब्द दिलेले असतात त्या 2 शब्दामधून तुम्हाला काय करायचं असतं, वाक्य तयार करायचं असतं का ज्या वाक्यामध्ये तुम्हाला जे शब्द दिलेले असेल ते शब्द येतील आणि ते वाक्य कसं असावं, अर्थपूर्ण असावं. आता हे झालं आपलं सेक्शन 1 लँग्वेज स्टडी. याच्यामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे एकूण 10 मार्काला म्हणजे पहिला जो आहे तो 8 मार्काला, नंतरचे 2 मार्क म्हणजे एकूण 8 मार्क 10 मार्क झाले. या ॲक्टिव्हिटीमध्ये 10 मार्क झाले. आता पुढचा जो सेक्शन आहे तो असणार आहे टेक्स्च्युअल पॅसेज. म्हणजे तुम्हाला जे पुस्तकामध्ये जे शिकवलं जातं, पुस्तकामधील तुमचे जे धडे असतात, लेसन्स असतात त्यावर आधारित तुम्हाला पॅसेज येतात आणि त्या पॅसेजनुसार त्या पॅसेजमधून तुम्हाला ॲन्सर शोधून लिहायचे असतात. नेमकं या टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये नेमकं काय काय येतं ते आता आपण पाहूया. या प्रश्नात कोर्सबुकमधील कोणतेही 2 गद्यपाठावरील साधारण 16-18 ओळीचे 2 उतारे देऊन प्रत्येक उतारावर आधारित A1, B1 ते A5, B5 अशा 2-2 गुणाच्या 5-5 ॲक्टिव्हिटी विचारल्या जातील. म्हणजे एक पॅसेज हा तुम्हाला कितीला 5 मार्काला. प्रत्येक ॲक्टिव्हिटीचे स्वरूप वेगळे असल्याने प्रत्येक ॲक्टिव्हिटीचे स्वरूप समजून घेतल्यास उत्तर लिहिणे सोपे जाते व चांगले गुण मिळवता येतात. क्वेश्चन 2A व क्वेश्चन 2B प्रत्येकी 15 मिनिटात सोडवायचा चांगला सराव आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे का कशा प्रकारे टाईम मॅनेजमेंट करावी की जेणेकरून तुमचा 80 मार्काचा पेपर योग्य त्या वेळेमध्ये म्हणजे 3 तासामध्ये पूर्ण होईल. आता आपण बघूया कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात या टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये. पहिला प्रश्न असतो सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज. आता सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीजचा साधारण घटनांवर आधारित असतील या कृतीची उत्तरे उतारात सहज मिळतात. म्हणून सांगतो का पहिले तुम्हाला जे पॅसेज दिले असतात ते पॅसेज योग्य प्रकारे वाचा, समजून घ्या की जेणेकरून तुम्ही जो प्रश्न पहिले वाचाल त्यातून तुम्हाला कळेल का हा आपण हे पॅसेजमध्ये वाचलेलं आहे किंवा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पॅसेजमध्ये आपण मगाशी वाचताना आलेलं आहे. त्यामुळे काय होईल का जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर प्रश्नांची उत्तरं लिहिता येईल. जसं की बघा ट्रू फॉल्स येऊ शकतं, राईट रॉंग, ॲग्री डिसॲग्री, पुट टिक म्हणजे खुणा करून चुकी बरोबर ते सांगितलेले ॲग्री डिसॲग्री सारखं. फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा असतात त्या भरायला सांगतात. कंप्लीट द सेंटेन्स वाक्य पूर्ण करायला सांगतात. नेम द फॉलोइंग आन्सर इन 1-2 वर्ड्स. हू सेड टू हुम कोण कोणास म्हणाले. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स तुम्हाला पर्याय दिले असेल त्यात योग्य तो पर्याय निवडायला सांगतात. कंप्लीट द वेब जे डायग्राम असतात त्या डायग्राम पूर्ण करायला सांगतात. एक शब्द दिलेला असतो त्याच्याशी निगडीत असलेले वाक्य असतील शब्द असतील ते तुम्हाला पॅसेजमध्ये शोधून ते वेब पूर्ण करावे लागतात. चार्ट, टेबल, डायग्राम इत्यादी प्रकारचे ॲक्टिव्हिटीज यामध्ये विचारले जातात सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीजमध्ये. तसंच A2 मधला दुसरा प्रश्न असतो म्हणजे A2 आणि B2 जे तुम्हाला 2 पॅसेज विचारले जातात ना त्याच्याबद्दलची माहिती सांगायला येतली. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज याच्यामध्ये आकलनावर आधारित या ॲक्टिव्हिटीमध्ये काही ॲक्टिव्हिटीची उत्तरं 4-5 वाक्यात तर काहींची उत्तरे 1-2 शब्दात अपेक्षित असतात. म्हणजे आता थोडं चॅलेंजिंग स्वरूपात आहे. पहिलेचा जो प्रश्न होता तो जरा सोप्या स्वरूपात होता. साधारणतः या कृतीमध्ये उत्तरे उत्तराच्या वेगळ्या भागातून मिळतात. त्यामुळे ॲक्टिव्हिटीचे स्वरूप लक्षात घेऊन उत्तर लिहायचे असते. बघायचं काय म्हटलेलं आहे या कृतीची उत्तरे उत्तराच्या वेगवेगळ्या भागातून मिळतात. म्हणजे एकाच ठिकाणी नाही तर जो उतार असतो त्या उतारातील वेगवेगळ्या भागांमध्ये याची उत्तरं आपल्याला मिळतात. त्यामुळे योग्य प्रकारे तो पॅसेज वाचावा लागतो. म्हणून कुठलाही पॅसेज सोडवण्यापूर्वी काय करावं असेल तो योग्य प्रकारे रीड करून घ्या, वाचून घ्या, समजून घ्या. पुढे सांगितलं यामधील पुढील प्रकारापैकी एखादे किंवा 1-2 ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातील. आता बघा कुठल्या प्रकारचे जसं पहिल्यामध्ये आपण बघितलं का ट्रू फॉल्स वगैरे असं फिल इन द ब्लँक्स अशा प्रकारचे प्रश्न होते. आता याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात बघा. ॲन्सर इन 3-4 सेंटेन्स म्हणजे 3-4 वाक्यामध्ये उत्तर तुम्हाला लिहायला लागतात. अशा प्रकारचं याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. डिस्क्राईब, नॅरेट म्हणजे वर्णन करणारे प्रश्न असतात. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स ॲज पेअर देअर अक्युरन्स इन द पॅसेज म्हणजे सिक्वेन्सनुसार तुम्हाला काय करायला सांगतात वाक्य लिहायला सांगतात. वाक्य वर खाली दिलेले असतात आणि ते वाक्य पॅसेजमध्ये बघून
पॅसेजमध्ये नेमकं कुठं वाक्य आलेलं, वरती आलेलं, खाली आलेलं किंवा पहिले आले का नंतर आलेले, ते पाहून तुम्हाला सिक्वेन्सनुसार वाक्य लिहायची असतात. WH क्वेश्चन्स म्हणजे प्रश्न तयार करतो आपण, WH क्वेश्चन. तशा प्रकारे ॲग्री ऑर डिसॲग्री विथ रिझन, म्हणजे तुम्ही सहमत आहात, असहमत आहात, त्याची कारणं, म्हणजे सहमत आहात, असहमत आहात ते पण सांगा, आणि का असहमत किंवा सहमत आहात त्याचे कारण देखील द्यायला सांगतात. हू सेड टू हुम अँड वेन, कोण कोणास म्हणाले आणि केव्हा. म्हणजे एखादं कॉन्व्हर्सेशन असेल तुमच्या टेक्स्च्युअल पॅसेजमधला, तर त्याच्यामध्ये कॅरेक्टर असतात, तर कोण कोणास म्हणाले, केव्हा म्हणाले, ते देखील अशा प्रकारचा देखील प्रश्न विचारला जातो. कंप्लीट द फॉलोइंग रिझन्स, फाइंड द प्रूफ, कंप्लीट द वेब चार्ट, टेबल, डायग्राम, etc. म्हणजे जसं वरती दिलेले असतं, ते वरती दिलेलं आहे का चार्ट, टेबल, डायग्राम्स असेल, तसं इथं देखील जरा वेगळ्या स्वरूपामध्ये तुम्हाला वेब दिलेले असतात, चार्ट दिलेले असतात, टेबल्स दिलेले असतात. पुढे बघूया या ॲक्टिव्हिटीमध्ये दुसरं काय आहे. ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. आता व्होकॅब्युलरी म्हणजे तुमची शब्द संपत्ती किती, म्हणजे तुम्हाला किती शब्दार्थ माहिती आहेत. जे आपण स्पेलिंग वगैरे असतात, हार्ड म्हणजे डिफिकल्ट वर्ड असतात, हे तुम्हाला किती माहिती आहे. त्यामुळं पॅसेज किंवा पुस्तक तुमच्याकडे असताना तुमच्याकडे जास्तीत जास्त शब्दांची तुम्हाला माहिती असावी. यात इंग्रजी विषयाच्या शब्दसंपत्तीचे ज्ञान तपासण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे तुम्हाला एकूण माहिती किती आहे. तुम्ही जर अभ्यास करता तर तुम्हाला जे शब्द तुमच्या पॅसेजमध्ये आलेले त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का नाही, तुमची शब्दसंपत्ती किती आहे, तुम्हाला किती माहिती आहे, हे इथंच तपासलं जातं. यामध्ये पुढील प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज पैकी काय विचारल्या जातात. आता बघा कशा प्रकारचे ॲक्टिव्हिटीज इथं विचारल्या जातात. जे शब्द असतात, डिफिकल्ट शब्द, त्याच्यावर आधारित. फाइंड द सिमिलर वर्ड्स, सिनोनिमस म्हणजे समानार्थी शब्द असतात, फ्रॉम द पॅसेज, मॅच द वर्ड विथ देअर सिमिलर मिनिंग, म्हणजे समसमान अर्थ असणारे जे शब्द आहेत. चूज करेक्ट सिमिलर वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड, म्हणजे समानार्थी शब्द असतील किंवा त्याच अर्थाचा दुसरा शब्द असेल ते लिहायला सांगणे. फाइंड आउट ऑपोजिट वर्ड, विरुद्धार्थी शब्द असतात ते विरुद्धार्थी शब्द लिहायला सांगतात. फाइंड आउट नाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रेझेंट पार्टिकल, इन्फिनिटिव्ज, डिस्क्राईब वर्ड्स ऑर क्लासिफिकेशन ऑफ सेम, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नाम, सर्वनाम, विशेष, क्रिया विशेषण, विशेषण, हे सगळं यामध्ये विचारलं जातं. पुढे सांगितलेलं फाइंड आउट हिडन वर्ड्स, जंबल वर्ड्स, कंप्लीट द वर्ड, ग्रीड, पझल, क्विज. पझल देखील तुम्हाला विचारलं जातात का ज्याच्यातून तुम्हाला स्पेलिंग पूर्ण करायचे असतात किंवा शब्दकोड असतात वेगवेगळ्या प्रकारचे, तशा प्रकारचे देखील प्रश्न विचारले जातात. क्रॉस आउट, पिक आउट ऑड मॅन, वर्ड रजिस्टर, यूज वर्ड फ्रेज इन युअर ओन सेंटेन्स. जसं आपण मागे बघितलं का तुमच्या वाक्यामध्ये त्या त्या शब्दाचा किंवा त्या त्या शब्दसमूहाचा वाक्यात योग्य प्रकारे उपयोग करा. वर्ड पझल, क्रॉसवर्ड, ग्रीड, etc. म्हणजे तुम्ही शब्दकोडे आपण बघतो का नाही, तशा प्रकारे शब्दकोडे देखील विचारले जातात. आता जो पुढचा प्रश्न आहे त्याच्यामधला चौथा या टेक्स्च्युअल पॅसेजमधला, तो आहे यात इयत्ता 6वी ते 10वीच्या वर्गात शिकवलेल्या व्याकरणावर आधारित कोणतीही ॲक्टिव्हिटी विचारल्या जातील. आता हा एक ग्रामरचा ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्स्च्युअल ग्रामर. आता याच्यामध्ये तुम्हाला ग्रामर विचारला जातो. ग्रामर कुठला, तुम्ही जे 6वी ते 10वीपर्यंत जो ग्रामर शिकलेला आहात त्याच्यावर आधारित तुम्हाला यामध्ये प्रश्न विचारले जातात. या कृतीमध्ये क्वेश्चन 1A व B पेक्षा वेगळे असतील. यामध्ये पुढील व्याकरणाच्या आधारित कॉन्टेक्स्च्युअल ॲक्टिव्हिटी विचारल्या जातील. कशा प्रकारचा ग्रामर विचारला जातं किंवा कशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो ते बघा. आयडेंटिफिकेशन ऑफ टेन्स अँड कन्व्हर्जन ऑफ वन ऑफ टेन्स टू अनदर. आता टेन्स सगळ्यात महत्त्वाचं आहे ग्रामरमध्ये, तर त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. काळावर प्रश्न विचारले जातात. चेंज द व्हॉइस, बिगिनिंग विथ सेंटेन्स विथ ऑब्जेक्ट गिवन, चेंज द व्हॉइस, म्हणजे वेगवेगळे प्रकारचे जे आपले कंटेंट आहेत ग्रामरमधले त्याच्यावर आधारित तुम्हाला यामध्ये प्रश्न विचारले जातात. कुठला प्रश्न आहे तो, A4 किंवा B4. ए म्हणजे जो पहिला तुम्हाला पॅसेज दिलेला असतो तो, आणि बी म्हणजे दुसरा पॅसेज दिलेला असतो त्याच्यावर. आता जो 5वा प्रश्न असतो ए मधला आणि बी मधला, हा असतो पर्सनल रिस्पॉन्स. म्हणजे तुम्ही मराठीमध्ये तुम्हाला आहे बघा कृतीपत्रिकेमध्ये स्वमत, तुमच्या स्वतःच्या मनानुसार तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागतं. आता यात वैयक्तिक प्रतिसादावर आधारित ॲक्टिव्हिटी प्रश्न विचारले जातात तर ज्यांचे उत्तर 4 ते 5 वाक्यात स्वतःच्या शब्दात लिहिणे अपेक्षित आहे. बघा हा जो पहिला प्रश्न असतो ना, हा पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे तुमच्या
प्रतिसादावर, वैयक्तिक प्रतिसादावर, तुमच्या स्वमतावर आधारित असतो का, ज्यामध्ये तुम्ही 4 ते 5 वाक्यामध्ये त्याचं उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. म्हणजे आन्सर इन 4-5 सेंटेन्स, डिस्क्राईब, नॅरेट, WH क्वेश्चन्स, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी अँड ओन रिस्पॉन्स etc. म्हणजे समजा बघा, तुम्हाला एखादा ॲथलेटिक्सवर जर एखादा लेसन असेल, त्याच्यावरचा पॅसेज आला असेल, तर याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं का विच इज युअर फेवरेट ॲथलेटिक्स. हां, मग त्यावेळेस तुम्ही तुमच्या मनानुसार त्यांचं नाव लिहू शकता, त्यांच्याबद्दलची माहिती लिहू शकता. हे काय आहे, तर हे तुमच्या स्वतःच्या मनावर, म्हणजे तुम्हाला जे तुमचं जे मत आहे या प्रश्नाबद्दल, तेच तुम्हाला इथं लिहायचं असतं. म्हणजे हे झालं स्वमत. आणि हे काय झालं, तर आपलं टेक्स्च्युअल पॅसेज. आता पुढं बघूया आपण, पुढचं सेक्शन बघूया. आपलं पुढचं सेक्शन आहे पोएट्री. पोएट्री म्हणजे कवितेवर आधारित प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात ते आता आपण पाहणार आहोत. आता तुमच्या ॲक्टिव्हिटी शीट म्हणजे पेपर पॅटर्नमध्ये तुम्हाला क्वेश्चन 3A हा कोर्स बुकमधील कवितेवर आधारित, कडव्यावरील आधारित 5 गुणांचा आकलनात्मक कृती असतील. पहिली जी ॲक्टिव्हिटी असते या पोएट्रीमधली, ही तुमच्या पॅसेजमधली, म्हणजे तुमच्या कोर्स बुकमधील, तुमच्या टेक्स्ट बुकमधील जे पोईम तुम्ही शिकलेला आहात त्याच्यावर आधारित असेल 5 मार्काला. आणि क्वेश्चन ए हे पूर्ण करायला तुम्हाला कमीत कमी 10 मिनटं तरी लागतील. म्हणजे टाईम मॅनेजमेंट, का या प्रश्नाला किती वेळ आपल्याला द्यायचे आहेत. आता बघा इथे कशा प्रकारे पोएट्रीवर आधारित प्रश्न विचारले जातात. 5-5 एकूण, म्हणजे हा जो पोएट्री सेक्शन आहे हा 10 मार्काला विचारला गेलेला असतो. बघूया. रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज. म्हणजे तुम्हाला जी पोएट्री पोएम दिलेली असते ती वाचा आणि त्याच्यावर आधारित जी ॲक्टिव्हिटीज करत आहेत ते लिहा. आता त्याच्यामध्ये पहिला प्रश्न कशा प्रकारचा असतो बघा. तुम्ही जे पोएम शिकलेले असतात त्या पोएममधीलच काही कडवण्यावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यामध्ये सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज 2 गुणांचे असतात, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज 2 गुण, आणि तिसरा असतो पोएटिक डिव्हाइसवर आधारित ॲक्टिव्हिटीज, त्याला असतो 1 गुण. म्हणजे एकूण 3 ॲक्टिव्हिटी असतात 5 मार्काला. आता सिंपल फॅक्च्युअलमध्ये काय काय बघा. यामध्ये सोप्या कृतीची उत्तरे दिलेले कडव्यात कवितेत सहजपणे सापडतात. म्हणजे सिंपल क्वेश्चन विचारले जातात का जेणेकरून तुम्हाला त्याची उत्तरं, जे कडवे तुम्हाला जे स्टांजा दिलेले असतात त्या स्टांजामधूनच तुम्हाला काय करायचे असतात, शोधून उत्तरं मिळतात. ही उत्तरे सूचनेनुसार काही शब्दात, एका वाक्यात इत्यादी प्रकारे अचूक शब्दात लिहायची असतात. म्हणजे शब्द स्वरूपात असतात किंवा एखाद्या वाक्यामध्ये याची उत्तरं लिहायची असतात. पुढचं आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज. आता कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीजमध्ये काय काय येतो बघा. ही जी ॲक्टिव्हिटी दिलेली असते ना, या कडव्याचे आकलन, अनुमान, गंभीरतार्थ, निष्कर्ष इत्यादीवर आधारित असते. त्यांची उत्तर देण्याकरता कवितेतील आशय, मध्यवर्ती कल्पना, विचार, माहिती करून घेऊन उत्तर लिहायची असतात. यामध्ये कंप्लीट द टेबल, वेब, सेंटेन्स इत्यादी कृती विचारल्या जातील. बघा, जसं टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये तसं इथं देखील आहे का कंप्लीट द वेब, टेबल, सेंटेन्स अशा प्रकारचे तुम्हाला या कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीजमध्ये उत्तरं लिहायची असतात. त्यामध्ये नेमकं काय आहे बघा, इथं सांगितलेलं आहे का तुम्हाला जी पोएम दिलेली असते त्या पोएमचा नेमका आशय काय आहे, मध्यवर्ती कल्पना काय आहे, थीम काय होती, विचारांची माहिती यामध्ये विचारली जाते. तिसरं असतं यामध्ये ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पोएटिक डिव्हाइस. यामध्ये तुम्हाला रायमिंग वर्ड्स, रायमिंग स्कीम, फिगर ऑफ स्पीच इत्यादीपैकी एक ॲक्टिव्हिटी दिली जाते. आता रायमिंग स्कीम म्हणजे यमक जुळणारे शब्द का ज्या शब्दांचा जो उच्चार असतो तो शेवटी कसा असतो, समान असतो, म्हणजे समान असतो. मग ती रायमिंग वर्ड्स, तर जेणेकरून रायमिंग वर्ड्स कधी येतात, तर तुम्हाला जे कडवे दिलेले असतात त्या कडव्याच्या शेवटी येतात. म्हणजे तुम्हाला जे कडवे दिले असतात त्याचे जे ओळी असतात ना, ओळीच्या शेवटचा जो शब्द असतो तो रायमिंग वर्ड्स म्हणून ओळखला जातो. जास्तीत जास्त अशा प्रकारेच असतं. त्याचप्रमाणे रायमिंग स्कीम म्हणजे कशा प्रकारचे रायमिंग स्कीम आहे, तुम्हाला जसे पहिली लाईन, दुसरी लाईन येथील जर शब्द रायमिंग असतील तर तुम्ही त्याला ए द्या, नंतर दुसरी आणि तिसरी आणि चौथी जर सेम असेल तर त्याला तुम्ही बी अशा प्रकारे रायमिंग स्कीम देऊ शकता. फिगर ऑफ स्पीच, कुठल्या प्रकारचे फिगर ऑफ स्पीच आलेले त्याच्यामध्ये ते देखील तुम्हाला लिहायला सांगितलं जातं. आता हे झालं क्वेश्चन 3 मधला ए, पोएट्रीमधलं पहिलं आहे का ज्याच्यामध्ये तुम्हाला पोएमवर आधारित प्रश्न विचारले जातात. आता त्याचप्रमाणे क्वेश्चन
3 बी मध्ये काय बघा, पोएमवर आधारित परंतु सोप्या प्रकार असतो हा, अप्रिशिएशन ऑफ द पोएम. आता हा जो प्रश्न असतो ना, तुम्हाला तुमच्या कोर्स बुकमधीलच एखादी पोएम दिलेली असते. कविता सोडून अन्य कोणतीही एक कविता तुम्हाला या प्रश्नात कोर्स बुकमधील क्वेश्चन नंबर 3A मधील दिलेली कविता सोडून, म्हणजे तुम्हाला जी वरती जे पोएम तुम्ही ज्या पोएमचे तुम्ही आन्सर लिहिले पहिले 3A मध्ये, ती सोडून दुसऱ्या ज्या पोएम राहिलेले आहेत ती त्यातील एखादी पोएम तुम्हाला दिलेली असते आणि त्याचे तुम्हाला रसग्रहण करायचं असतं, म्हणजे अप्रिशिएशनसाठी तुम्हाला दिली जाते. या कवितेचे रसग्रहण त्याचसोबत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे करायचे असते. म्हणजे तुम्हाला जे मुद्दे दिलेले असतात, जे पॉईंट्स दिलेले असतात, त्या पॉईंट्सवर आधारित तुम्हाला याची उत्तरे लिहावायची असतात. त्यामध्ये बघा, कवितेच्या विविध अंगांची, वैशिष्ट्यांची, घटकांची माहिती असणे आवश्यक असते. त्यामध्ये कवितेचे रसग्रहण म्हणजे अप्रिशिएशन, पॉईंट फॉर्मॅट यामध्ये लिहावे. सदर हा प्रश्न किती गुणाचा असतो तुम्हाला? 5 मार्काचा. आता याच्यामध्ये पॉईंट्स कुठले कुठले असतात बघा, कशा प्रकारे प्रश्न विचारला जातो. रीड द गिवन पोएम अँड राईट द अप्रिशिएशन विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. तुम्हाला पोएम दिली असते, जी वरती पोएम दिली असते ती सोडून ज्या दुसऱ्या पोएम राहिलेल्या आहेत त्यातली जी एक पोएम दिलेली असते, तर वरती जी पोएम झालेली असते ती न घेता दुसऱ्या पोएम असतात त्यातील एक पोएम घेतलेली असते, तर ती पोएम व्यवस्थित वाचून त्याचं अप्रिशिएशन म्हणजे रसग्रहण करायचं असतं आणि त्यासाठी तुम्हाला पॉईंट्स देखील दिलेले असतात. आता पहिला पॉईंट आहे टायटल, याला अर्ध मार्क आहे. टायटल म्हणजे काय? पोएमचं नाव, शीर्षक नेमकं काय. आता हे सगळं दिलेलं असतं तुम्हाला, तुमच्या जी पोएम दिली असते त्याच्यावर दिलेलं असतं टायटल, त्याला अर्धा गुण आहे. नेम ऑफ द पोएट, पोएम कोण लिहिलेली आहे, पोएट कोण आहे ते तुम्हाला लिहायचं असतं, त्याला अर्धा गुण आहे. रायमिंग स्कीम जसं वरती आपण बघितलं का, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पोएटिक डिव्हाइसमध्ये रायमिंग स्कीम विचारायचे, तसं इथं सांगितलेलं आहे का कशा प्रकारे रायमिंग स्कीम आहे, AABB ACD अशा प्रकारे आहे का, अशा प्रकारची तुम्हाला रायमिंग स्कीम असते ती लिहायची असते, त्याला 1 गुण आहे. फिगर ऑफ स्पीच, कुठलाही एक फिगर ऑफ स्पीच कुठलाही एक काय असतं त्यामध्ये तुम्हाला लिहायचं असतं. फिगर ऑफ स्पीच दिलेले वेगवेगळ्या प्रकारचे फिगर ऑफ स्पीच असतात, त्यातील तुम्हाला एकच त्यातील लिहायचं असतं, त्याला 1 गुण असतं. थीम सेंट्रल आयडिया इन 2 or 3 लाईन्स, नेमकं कवितेचे थीम काय आहे, सेंट्रल आयडिया काय आहे, नेमकी त्याची मध्यवर्ती कल्पना काय आहे, आशय काय आहे, हे तुम्ही 2 ते 3 लाईनीमध्ये लिहून शकता आणि त्याला तुम्हाला किती मार्क आहेत? 2 मार्क आहेत. म्हणजे एकूण हा पूर्ण ॲप्रिशिएशनचा प्रश्न तुम्हाला एकूण 5 गुणांसाठी विचारला जातो. हा झाला पोएट्री सेक्शन. पुढे बघूया आता नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. आता नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे काय? तुमच्या पाठ्यपुस्तकाबाहेरील परिच्छेद तुम्हाला विचारले जातात. आता या परिच्छेदामध्ये तुम्हाला आकलनासाठी दिलेले असेल, त्यावर आधारित टेक्स्च्युअल पॅसेज प्रमाणे A1 A2 A3 A4 A5 अशा 5 कृती असतील. क्वेश्चन 2AB यात दिलेली टीप पहा. आता याच्यामध्ये तुम्हाला काय केलेलं असतं, जसे तुम्हाला टेक्स्च्युअल पॅसेज होते तसेच इथं नॉन टेक्स्च्युअल म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील तुम्हाला पॅसेज विचारले जातात आणि त्याच्यावर देखील त्याचप्रमाणे ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करायच्या असतात, त्याचप्रमाणे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची असतात. क्वेश्चन 4 होता हा A. क्वेश्चन 4B काय आहे बघा, तुम्हाला जो क्वेश्चन 4A मध्ये जो उतारा दिलेला असेल किंवा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज दिलेला असेल त्याची समरी म्हणजे सारांश तुम्हाला लिहायचा असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्याला टायटल देखील द्यायचे असते. आता म्हणजे काय, जो क्वेश्चन 4 मध्ये A मध्ये तुम्हाला जो पॅसेज विचारला असतो त्या पॅसेजला तुम्हाला टायटल देखील द्यायचा असतो आणि त्याचा सारांश म्हणजे समरी देखील लिहायची असते. कशामध्ये? क्वेश्चन 4B मध्ये. त्याचे महत्त्वाचे मुद्दे आपल्या शब्दात थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करायचा असतो. शक्यतो दिलेल्या पॅसेजमधील वाक्ये जशी तशी लिहू नयेत, आपल्या भाषेचा आपल्या शब्दामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करावा. महत्त्वाचे मुद्दे मर्यादित वाक्यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करावा. समरी लिहिताना उतारावरील सर्व महत्त्वाचे मुद्दे अंतर्भूत करून सारांश लिहावा. म्हणजे सारांश लिहिताना आपल्या शब्दामध्ये तेथील माहिती उतरवण्याचा प्रयत्न करायचा. जसे तसं वाक्य त्या पॅसेजमध्ये उतरून इकडे लिहिणे चुकीचे आहे. हे झालं समरी रायटिंग. पुढचं आहे आपला सेक्शन 5 रायटिंग स्किल. आता रायटिंग स्किलमध्ये नेमकं काय येतं बघा, लेखन कौशल्यामध्ये लेटर्स असतील, डायलॉग असतील. आता लेटर्स देखील आपले झालेले फॉर्मल, इनफॉर्मल म्हणजे औपचारिक, अनौपचारिक अशा प्रकारचे लेटर असतात. 2 लेटर असतात, त्यातील तुम्हाला 1 लेटर लिहायचा असतो. राईट
रायटिंग लेटर A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. तुम्हाला दोनपैकी एक लेटर लिहायचं असतं. आता इथे सांगितलं ॲक्टिव्हिटी शीटमधील सेक्शन 5 रायटिंग स्किल लेखन कौशल्यावर आधारित असेल. यात विविध लेखन प्रकार विचारले जातील. सदर विभाग अधिक सलोख्यारित्या अभ्यासल्यास गुणवृद्धी होणे शक्य आहे. तसेच अधिक सरावही तुम्हाला गुण वाढीसाठी उपयुक्त ठरतील. एकूण 15 मिनिटांमध्ये तुम्हाला हे पूर्ण करण्यास सांगितलेलं आहे, म्हणजे जेणेकरून तुमचे पेपर योग्य प्रकारे योग्य वेळेत पूर्ण होईल. आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे का या पत्रलेखनाचा प्रश्न असतो. यामध्ये A1 इनफॉर्मल लेटर आणि A2 फॉर्मल लेटर असतो. विचारलं असतं दोन्ही पत्रापैकी एकच माहिती दिली असते, दोन्ही पत्रांबद्दलची एकच माहिती दिलेली असते, म्हणजे विषय एकच दिलेला असतो. यापैकी कोणतं तरी एक पत्र लिहायचे असते. म्हणजे तुम्हाला प्रश्न एकच दिलेला असतो, परंतु तुम्हाला तो दोन स्वरूपामध्ये सांगितलेला असतो. एक तर फॉर्मल किंवा इनफॉर्मल. तुम्हाला जो सोपे वाटेल फॉर्मलमध्ये तर फॉर्मलमध्ये लिहा किंवा इनफॉर्मलमध्ये लिहा. म्हणजे माहिती एकाच पत्राची दिलेली असते, विषय एकच पत्राचा एकच असतो, परंतु तुम्हाला जो योग्य वाटतो, जो सोपा वाटतो फॉर्मल किंवा इनफॉर्मल त्यामध्येच तुम्ही लिहायचे असते. पुढचं सांगितलं इथं डायलॉग रायटिंग ड्राफ्ट स्पीच. ॲक्टिव्हिटी शीटमध्ये या प्रश्नात डायलॉग रायटिंग म्हणजे संवाद लेखन, दोघं जण बोलतात ना का, ते B1 आणि ड्राफ्टिंग अ स्पीच असे दोन प्रश्न असतील. यापैकी कोणताही एकाचे उत्तर लिहायचे असते. इथं देखील तेच आहे का तुम्हाला एक तर तुम्ही डायलॉग रायटिंग लिहा किंवा ड्राफ्ट अ स्पीच. क्वेश्चन 5 मध्ये डायलॉग रायटिंग लिहा किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच लिहा. पुढे बघूया. डायलॉग रायटिंगमध्ये नेमकं काय बघा, जो क्वेश्चन बी मध्ये पहिला विचारला होता हा प्रश्न संवाद लेखनाचा असतो. तो लिहिताना पुढील मुद्द्यांचा विचार केला जातो. संवाद लेखन पूर्णपणे कोर्सबुकमधील वॉर्मिंग अप, चिटचॅट ॲक्टिव्हिटीज किंवा पाठांतर कवितांवर आधारित असेल. बघा म्हणजे हे जे डायलॉग रायटिंग असतं ना, हे तुमचं जे कोर्सबुकमधील जे जेव्हा आपण लेसन सुरू करतो तेव्हा वॉर्मिंग अप असतं किंवा चिटचॅट असतं, या ॲक्टिव्हिटीजवर हे आधारलेलं असतं. एकूण 5 गुण असतात. असलेले लेखन कौशल्य 3 विभागामध्ये विभागले गेलेले असते. भाग ए मध्ये 4 संवाद चुकीच्या सरमिसळ क्रमाने दिलेले असतील. त्यांची योग्य क्रमाने रचना करून एक अर्थपूर्ण संवाद पूर्ण करायचा असेल त्यास प्रत्येकी 1 गुण. म्हणजे तुम्हाला वाक्य दिले असेल ते वरती खाली असेल, तुम्हाला ते योग्य प्रकारे लिहून कॉन्व्हर्सेशन पूर्ण करायचं असतं, तो संवाद पूर्ण करायचा, ते डायलॉग पूर्ण करायचे असतात. बी मध्ये काय झालेलं आहे, चिटचॅटमधील कोणतेही 2 प्रश्न दिलेले असतील, त्यातील योग्य उत्तरे लिहिण्यास एक अर्थपूर्ण संवाद तयार करायचा असेल त्यास 1 गुण असेल. सी मध्ये चिटचॅट किंवा पाठ्यपुस्तकातील कोणत्याही धड्यावर किंवा कवितेवर आधारित थीम दिलेली असेल, त्या थीमवर आधारित 2 व्यक्तीमधील काल्पनिक संवाद लिहायचे असतात. प्रत्येक व्यक्तीमधील साधारण कमीत कमी 3 अर्थपूर्ण संवाद म्हणजेच एकूण 6 संवाद यामध्ये अपेक्षित आहेत. म्हणजे कॉन्व्हर्सेशन 2 व्यक्तीचं जे कॉन्व्हर्सेशन आहे ते योग्य प्रकारे इथं लिहिण्यास सांगितले आणि त्याला एकूण 3 गुणसाठी इथं हा प्रश्न विचारला जातो. म्हणजे हा डायलॉग रायटिंगचा प्रश्न झाला. तर तुम्हाला डायलॉग रायटिंग नसेल लिहायची, ड्राफ्टिंग स्पीच लिहायची असेल तर ते कशा प्रकारे लिहावे बघा. B2 मधील हा जो प्रश्न आहे ड्राफ्टिंग स्पीच, तो कसा असेल बघा. याचे उत्तर लिहित असताना पुढील मुद्दे विचारात घ्यावेत. भाषणाची सुरुवात दिलेल्या विषयाचे शीर्षक देऊन भाषणाची सुरुवात पारंपरिकरित्या करावी. म्हणजे आपण एखादं भाषण देतो तर जे शीर्षक आहे म्हणजे जे नेमकं सांगितलेलं आहे आपल्याला टायटल आहे त्याच्यावर आधारित या भाषणाची सुरुवात आपल्याला करायची असते. त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण व काही उदाहरणांचा उपयोग करून विषय रंगवण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर भाषणाचा योग्य रीतीने समारोप करावा. संपूर्ण भाषणाचा मुद्दा 3 परिच्छेदमध्ये लिहावा. एकूण 3 पॅराग्राफ. किती पॅराग्राफ? एकूण तुम्हाला 3 पॅराग्राफमध्ये हे ड्राफ्टिंग अ स्पीच लिहावे लागते. स्पीच म्हणजे आपण बोलतो ना भाषण एक प्रकारे, तर ते तुम्हाला इथं तयार करायला सांगितलेले आहे. पुढचं आहे क्वेश्चन 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. जे आपल्या मागील सेशनमध्ये आपण पाहिलं की वर्बल टू नॉन वर्बल आणि नॉन वर्बल टू वर्बल, म्हणजे अशाब्दिकचं शाब्दिक स्वरूपात आणि शाब्दिकचं अशाब्दिक स्वरूपात. म्हणजे आपल्याला जर एखादा तक्ता दिला असेल तर त्याचं आपल्याला परिच्छेदमध्ये रूपांतरित करायचं आहे किंवा एखादं परिच्छेद असेल तर त्याचं आपल्याला तक्त्यामध्ये रूपांतरित करायचं आहे. आता इथं सांगितलेलं बघा नॉन वर्बल टू वर्बलमध्ये काय आहे. यात तक्ता, टेबल, चार्ट, प्रवाह तक्ता, फ्लो चार्ट, वृक्षालेख, ट्री डायग्राम, जाल तक्ता, वेब इत्यादी स्वरूपात दिलेल्या माहितीच्या आधारे 1-2 छोटे परिच्छेद लिहिणे अपेक्षित असते. दिलेल्या आकृतीतील सर्व माहितीचा समावेश या परिच्छेदामध्ये करावा. म्हणजे इथं सांगितलं नॉन वर्बल टू वर्बल, म्हणजे इथं तुम्हाला
वेगवेगळ्या प्रकारचे डायग्राम दिलेले असतील, त्या डायग्राममधील जी माहिती आहे ती माहिती पाहून त्यावर आधारित तुम्हाला एक दोन छोटे परिच्छेद लिहायचे असतात. परिच्छेद लिहिणे अपेक्षित असते आणि तुम्हाला जी आकृती दिलेली असेल, डायग्राम दिलेली असेल, त्यातील पूर्णच्या पूर्ण माहिती त्या परिच्छेदामध्ये असावी. म्हणजे काय झालं, अशाब्दिकपासून शाब्दिकपर्यंत, म्हणजे डायग्रामपासून पॅराग्राफपर्यंत. जर तुम्हाला हे नसेल जमत तर तुम्ही वर्बल टू नॉन वर्बल म्हणजे शाब्दिकपासून अशाब्दिकपर्यंत येऊ शकता. म्हणजे काय, तुम्हाला एखादा पॅसेज दिला असेल तर त्या पॅसेजमधील माहिती तुम्हाला जे डायग्राममध्ये पूर्ण करायला सांगितले असेल, टेबल असेल, चार्ट असेल, वेब चार्ट असेल, ट्री डायग्राम असतील, फ्लो चार्ट असतील, त्यामध्ये तुम्हाला त्यातील योग्य ती माहिती तिथं लिहून ते डायग्राम पूर्ण करायचे असते. आता यात काय सांगितलेलं आहे वर्बल टू नॉन वर्बलमध्ये, या परिच्छेदाच्या स्वरूपात दिलेली माहिती ही टेबल, चार्ट, वेब चार्ट, ट्री डायग्राम, फ्लो चार्ट इत्यादी स्वरूपात मांडणे अपेक्षित असते. दिलेल्या परिच्छेदाचे काळजीपूर्वक वाचन करून प्रश्नात विचारल्याप्रमाणे योग्य प्रकारेचा तक्ता तयार करून अपेक्षित माहिती भरावायची असते. म्हणजे जसं नॉन वर्बल टू वर्बलमध्ये काय केलेलं असतं, तुम्हाला चार्ट दिलेला असतो, फ्लो चार्ट असेल, डायग्राम्स असतील, त्यातील माहिती तुम्हाला एखादा परिच्छेद एक दोन छोट्या पॅराग्राफमध्ये लिहायची असते. त्याचप्रमाणे इथे उलट आहे, इथं तुम्हाला पॅराग्राफ दिलेले असतात, तर त्या पॅराग्राफमधील माहिती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या चार्टमध्ये, टेबल्समध्ये, डायग्राम्समध्ये, वेबमध्ये तुम्हाला तयार करायची असते, का जेणेकरून त्या परिच्छेदामधील दिलेले जे मुद्दे आहेत, योग्य मुद्दे ते योग्य प्रकारे त्यामध्ये लिहिता येतील सिक्वेन्सनुसार. म्हणजे जो चार्ट सांगितला आहे त्यामध्ये तुम्ही योग्य प्रकारे त्या परिच्छेदामधील पूर्ण माहिती तिथं त्या डायग्राममध्ये लिहिता तुम्हाला येईल आणि त्यातून तुम्हाला अधिकचे मार्क मिळतील. क्वेश्चन 6 आहे, एक्सपांड द थीम. आता हा जो प्रश्न आहे ना, हा कल्पना विस्तारावर म्हणजे इमॅजिनेशन यावर आधारित असेल. यामध्ये पुढील दोन प्रकार असतात. एक तर न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन द गिवन हेडलाईन. तुम्हाला न्यूज रिपोर्ट म्हणजे तुम्ही पेपर वाचता, वृत्तपत्र असतात, त्यामध्ये कशा प्रकारे बातमी दिलेली असते, त्याची हेडिंग्स कशा प्रकारे असते, तर इथे ते सांगितलं न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन द गिवन हेडलाईन. तुम्हाला हेडलाईन दिलेली असेल, म्हणजे बातमीचा जो योग्य जी बातमी आहे ती दिलेली असते आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला रिपोर्ट तयार करायची असते. पुढचं आहे डेव्हलप द स्टोरी विथ द गिवन बिगिनिंग एंड. आणि तुम्हाला दुसरा त्यातील एक भाग आहे बी मध्ये, त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, डेव्हलप अ स्टोरी विथ गिवन बिगिनिंग. तुम्हाला दिलेली जी स्टोरीची सुरुवात आहे त्यापासून तुम्ही काय करू शकता, स्टोरी लिहायला सुरुवात करू शकता. किंवा तुम्हाला एंड दिला असेल की म्हणजे अखेर, त्या गोष्टीचा अखेर दिला असेल, त्या अखेरवरून तुम्हाला काय करायचे, स्टोरी तयार करायची आहे. म्हणजे अशा प्रकारे दोन प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले असतात. तर तुम्हाला हेडलाईन दिलेली असते, त्या हेडलाईनवरून तुम्हाला न्यूज रिपोर्ट तयार करायची असते. त्याचप्रमाणे B2 मध्ये तुम्हाला स्टोरी रायटिंग असते, पण ती कशा प्रकारे असते, एक तर तुम्हाला स्टोरीची बिगिनिंग दिलेली असते, म्हणजे सुरुवात करून दिलेली असते स्टोरीची. जर स्टोरीची बिगिनिंग नसेल दिलेली, एंड दिलेला असेल, तर एंड वाचून तुम्हाला त्यापासून काय करायचे, वेगळं स्टोरी म्हणजे गोष्ट तयार करायची असते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे एक धावता आढावा आपण आपल्या या पेपर पॅटर्नचा घेतलेला आहे. का याच्यामध्ये वेगवेगळे सेक्शन कशा प्रकारे येतात, लँग्वेज स्टडी, प्रोज, पोएट्री, रायटिंग स्किल, हे कशा प्रकारे आहेत, त्या प्रश्नांचे उत्तर कशा प्रकारे आपल्याला अपेक्षित आहेत, हे इथं आपल्याला सांगितलेलं आहे. का नेमकं प्रश्नाचा अर्थ काय, त्याचं उत्तर कशा प्रकारे हवं, त्यांची मार्किंग स्कीम काय, त्यांचे टाईम मॅनेजमेंट कशा प्रकारे करावे, हे आपण या आपल्या सेशनमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा लेसन पाहत असताना म्हणजे हा व्हिडिओ पाहत असताना योग्य प्रकारे पहा, का जेणेकरून तुम्हाला कळेल का प्रश्नांची उत्तरं कशा प्रकारे अपेक्षित आहेत, या प्रश्नाचा अर्थ काय आहे, तिथं त्यामध्ये कशा प्रकारचं उत्तर अपेक्षित आहे, हे तुम्हाला या सेशनमध्ये कळेल. तर आता हा आपला सेशन इथेच आपण संपूया. धन्यवाद.